भीमा कोरेगाव वेळ भरपूर झाला आहे। शौर्यगीत, नामांतर गीत आणि रमाई नंतर कार्यक्रम संपवू। ठीक आहे कारण ज्या अनुषंगाने हा कार्यक्रम आहे ते गीत झाले पाहिजे। विषय आहे का 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव या ठिकाणी 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांना कापून फेकलं। ही लढाई होणार होती। पेशवे बाजीराव पेशवे यांच्याकडे सिद्धनाग महार, सेनापती सिद्धनाग महार आणि त्यांची सेना। सिद्धनागाला ही बातमी कळली की ब्रिटिशांचं आणि पेशव्यांचं युद्ध होणार आहे। ही बातमी सिद्धनागाला कळली। सेनापती सिद्धनाग महार ही बातमी ऐकून बाजीराव पेशवे यांच्याकडे गेले शांततेने एका विषय आणि त्यांना म्हणाले की आमच्या कानावर अशी बातमी आली की ब्रिटिशांचं आणि तुमचं युद्ध होणार आहे आणि आम्ही हे महार बटालियन ही माझी सेना आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू आणि ब्रिटिशांशी लढू अशी आमची इच्छा आहे। तर बाजीराव पेशवे म्हणतात की ठीक आहे तुम्हाला आमच्याशी लढावंच, आमच्या सोबत लढावंच लागेल ब्रिटिशांच्या विरोधामध्ये। परंतु सिद्धनाग महार, सेनापती सिद्धनाग महार यांनी एक छोटीशी अट ठेवली। त्यांना वाटलं की आम्ही भारताचे रहिवासी आहोत आणि आमचं कर्तव्य आहे की पेशव्यांसोबत राहून इंग्रजांच्या विरोधात, ब्रिटिशांच्या विरोधात लढणे हे आमचं कर्तव्य आहे। परंतु आमची अट अशी आहे की जी ही युगायुगाची गुलामी आहे, आमच्या तोंडाचा गाडगा आणि कमरेला फळा जो आहे, हा जातीवाद तुम्ही नष्ट करावा, हा जातीवाद विषमतावाद तुम्ही नष्ट करावा। आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला माणसासारखं जगणं आहे, आम्हाला माणसाचं माणूस पण द्यावं, आम्हाला आज हा जो छुआछूतचा जो वातावरण आहे ते तुम्ही नष्ट करावं, आम्हाला आमचे अधिकार द्यावे, माणसासारखं आम्हाला जगायचं आहे। ही अट सेनापती सिद्धनाग महार यांनी त्यांच्यामुळे ठेवली। परंतु बाजीराव पेशवे या गोष्टीला मान्य झाला नाही। बाजीराव पेशवे म्हणाला की नाही, तुम्ही जरी आमच्या सोबत राहिले तरी आम्ही तुमची अट मान्य करणार नाही। जी गुलामी, जी प्रथा, जी संस्कृती
चालत राहील आणि तुम्ही जर आमच्या सोबत ब्रिटिशांच्या विरोधात लढले नाही तर यापेक्षाही जास्त अन्याय अत्याचार आम्ही तुमच्यावर करू. सिद्धनाथ महाराणी गाठ बांधली आणि सगळी निश्चय केला. सिद्धनाथ महाराणी त्यांच्या सेना यांनी की तुम्ही आमची अट मान्य करत नाही. सिद्धनाथ महाराणी गाठ बांधली आणि इंग्रजांशी जाऊन भेटले आणि इंग्रजांना समर्थन देऊन पेशव्यांच्या विरोधात लढले आणि 1 जानेवारी 1818 ला 500 महाराणी 28,000 पेशव्यांना कापून फेकला. कसा म्हणून बोलणं आहे काय रणसंग्राम घडला इथे विश्वाच्या खातीचा आजही गंध येतो भीमा कोरेगावच्या मातीचा. केला सन्मान इंग्रजाने इथे महार जातीचा. केला संग्राम इथे महार जातीचा. आणि मग झालाय भूवरती असा एक उठा महार सैनिकांनी रणी गाजविले नाव. झालाय भूवरती असा एक उठाव महार सैनिकांनी रणी गाजविले नाव. असे भरलं नाही आजवर त्या पेशव्यांचे घाव. आणि भरलं नाही त्या पेशव्यांचे घाव. आणि बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव. परिमलजी चोरे शेंद्रुजना बाजार यांच्याकडून 100 रुपये आले. गाडगे बाबा क्रीडा मंडळ शेगाव शेंद्रुजना बाजार यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि सर्व कार्यकर्ता गट माझे गुरुतुल्य आदरणीय काका संगीत संयोजक फत्तू काका कोंबळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. यमुनाबाई गुलाबजी आसोडे यांच्याकडून 50 रुपये आले. सर्वांनी ऐका हे गाणं. मी ही लाईन का बोलतो, भरले नाही आजवर त्या पेशवांचे भाव. आजही हीच परिस्थिती येण्याची शक्यता आहे.
बरोबर आहे की नाही? मी का म्हटलं बिनकामाची सरकार जाऊ द्या आणि वंचित बहुजन आघाडी येऊ द्या. कारण सन्मानानं जगायचं आहे, सन्मानानं जगायचं आहे तर समतावादी लोक सत्तेमध्ये पाहिजे. जुल्मो सितम अगर हम पर फिर से ढाया जाएगा, ये हमारे अलीपुरी साहब अलीपुर से लिखते भीमराव जी जगताप कि जुल्मो सितम अगर हम पर फिर से ढाया जाएगा तो तूफान उठा देंगे, तूफान उठा देंगे. घर सताया जाएगा, कह दो उन जालिमों से बाज आ जाओ वरना भीमा कोरेगांव को फिर से दोहराया जाएगा. भीमा कोरेगांव बोले 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 भीमा पहिलं कळलं आहे का हो? कारण ती लढाई बघा कशी झाली. पेशव्यांच्या सैनिकांचा अवाढव्य ताफा, आमच्या सैनिकाच्या पुढे, अरे आमच्या सैनिकाच्या पुढे टाकत होता थापा. सैनिकाच्या पुढे टाकत होता, आमच्या सैनिकांच्या पुढे टाकत होत्या. पण 500 महार सैनिकांनी गोसावी मराठ्याचा उधळणी येता, पूर्वजांनी दाखविला वीराचा प्रभाव. भरलं नाही आजवर त्या पेशव्यांचे घाव. बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा कोरेगाव, बोले भीमा गाण्याचं दुसरं कडवं ऐकावं. खूप सुंदर गाणं आहे. सेनापती सिद्धनाथ पेटला जितीला, कारण पेशव्यांचे शब्द ऐकून, बाजीरावाचे शब्द ऐकून की तुम्ही आमच्या सोबत जरी या लढाई सोबत राहिले तरी आम्ही तुम्हाला समतेचा अधिकार देणार नाही, असे शब्द बाजीराव पेशवे यांचे होते. आणि हे शब्द ऐकून महार सिद्धनाथ सेनापती, महाराजचा सेनापती सिद्धनाथ जितीला पेटला. आणि मग सेनापती सिद्धनाथ पेटला जितीला, इतिहास तोड नाही त्याच्या मुठीला. दुश्मनाचा तया पुढे लागेल टीका, दुश्मनाचा तया पुढे
या गीताचे कवी आणि कंपोजर माझ्या गुरुवर्य कीर्तीने जी गजबी लिहितात नागवंशी सैनिकांची थोर शौर्य गाथा आदराने जया पुढे झुकतो या माथा आणि त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी बाबासाहेब त्या ठिकाणी जात होते 1 जानेवारीला आणि म्हणून कीर्तिनंदन नम्र झाले तिथे भीमरा धुळमोर गावाची मस्तकी बोले भीमा कोरेगा बोले भीमा कोरेगा बोले भीमा कोरेगा बोले भीमा कोरेगा बोले भीमा कोरेगा